राजकुमार साहेब ह्याला विनंती करतो की आमचं पोटा पाण्याचं बघावं, आम्हाला एवढी विनंती आहे तुमच्यातर्फे। म्हणते की सरकारी गॅस घाला, हे घाला, तुम्हाला त्रास होणार नाही, का होणार नाही। इथं आलं तर 10 तास नंबर लागत नाही, रोज एक रेट नवीन नवीन होतं। 40 रुपयावर 80 रुपये झाला, 80 रुपयावर 90 झाला, 90वर 150, आता 150 असून पण तिने पंपावरती उघडी नातं गॅस शिल्लक असून गॅस घाला लागल्यात ना, गाली नाही तर म्हणजे रिक्षावाले जगाचं का मराचं का आत्मधन करून घ्यायचं आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन। कलेक्टरला कुमार आशीर्वाद साहेबांनी काल आलते, काल त्यांनी पण स्टेटमेंट दिले आणि गेले निघून। म्हणजे रिक्षावाल्याला वाली कोण नाही की 10,000 रुपये हप्ते कुठले भरायचे गाडीला। कोण कंत्राटनं चालवतंय गाडी, कोण कसं चालवतंय गाडी। त्यांनी म्हणतात तिथं सूद मिलला आहे जावा का, रिक्षात सूद मिलला जायला अर्धा लिटर गॅस लागतं, कुठं करायचं 50 रुपयाचं गॅस। बोला 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 हक्काचा बोला या पंपावर जर गॅस नसेल तर त्यांनी बोर्ड लावा, आणि जर गॅस असेल तर नसेल तर बोर्ड लावू नका। दुसऱ्या पंपावर गॅस कसं दुसऱ्या पंपावर आहे गॅस, इथं नाही म्हणून सांगतात। इथं कमीत कमी 50 ते 60 माणूस उभारलेला आहे रिक्षा रोडवर लागून। मग याच्यासाठी कोण तर जरा पुढे या। आपण चोरी करायला बरं, बँक लुटायला, पोटासाठी भांडण करायला आपण, मोबाईल बंद करा, इकडे या समोर सगळेजण, पोटासाठी भांडण करायला आपण जवळपास एक त्यासाठी याचं असेल तर समोर या, तर जावा जिकडे तिकडं। 4 दिवस रिक्षावाल्यांचं सर्व पोटपाणी रिक्षावाल्यांचं रिक्षावरच आहे। तरी गॅस पंपामध्ये गॅस शिल्लक असून गॅस भरण्यात येत नाही। गाडीमध्ये गॅस असला तर आम्ही गाड्या चालवू, भाडे मारू, पॅसेंजर भाडं वाढवून देत नाही, मान्य आम्हाला। पण या गॅस पंपावर सकाळी 90 रुपये गॅस असतोय, दुपारी 85 रुपये करतात, नंतर 4-5 वाजता 120 रुपये होते, 100 रुपये होते। आम्ही कसं करावं, खावं काय राहावं, ज्याच्या मनाप्रमाणे येईल तसं रेट द्यायला लागलेत। तरी आम्ही घ्यालो, तरी आम्ही मागेसारखे नो, भले तिथं युद्ध चालू दे, इथं आपल्या सोलापूरमध्ये युद्ध रिक्षावाल्यांचा आणि गॅसवाले पंपावाल्यांचं चालू आहे, तरी पण आम्ही ती युद्ध हाणून पाडत आहोत। तरी पण आमचे रिक्षावाले गॅस नसताना सुद्धा थोडी लाईन लावून उभारलेले आहेत। तरी आम्ही आमचं पोट पाणी सगळं रिक्षावर आहे, आमचे लेकरं बाळं आमचे त्याच्यात शाळा आली, गाडी बंद राहिली तर आम्ही करावं खावं काय। आणि पोलीस प्रशासनाला पण माझा सवाल आहे, जर आम्ही गाड्या बंद केलो तर वाढते हाणामारी वाढेल, चोऱ्या वाढतील, मग काय ह्या रिक्षावाल्यांनी चोऱ्या करावं का, मग अंगावर गुन्हे दाखल करून घ्यावं का आतमध्ये जाऊन बसा। आमची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे चोरी करण्याची, काय नाही, पण आम्हाला गॅस जसं तुमचा रेट नाहीत द्या, आम्ही गॅस भरू, आम्ही गाड्या चालू। आम्हाला शिकवलेलं आहे, आम्ही भारतीय लोक आहोत, आम्हाला शिकवलेलं नाही की आपण बाबा धंदे बंद करून चोरीचा धंदा करून खावावं, पण आमच्यात तशी ताकद आहे, आम्ही हे युद्ध हरून मारून पाडू, पण आम्हाला वेळेवर गॅस मिळाला पाहिजे। मालकाला एवढेच की एवढा गो गॅसच्या मालकाला समजा सुतमिलचा गॅस असेल किंवा सोलापूर डी-मार्टचा असेल किंवा आपला नई जिंदगीचा असेल, की आमची परिस्थिती जाणून घेऊन कम से कम प्रत्येक रिक्षाला 2-2, 3-3 किलो गॅस मिळाला पाहिजे, सगळ्याचे पोट भागले पाहिजे। नाहीतर असं काही झालं तर सोलापूरची जी व्यवस्था बिघडील, ह्याला प्रशासन आणि इथले कलेक्टर साहेब किंवा समजा आपल्या सोलापूरचे कमिशनर साहेब किंवा आपले पालकमंत्री समजा विजयकुमार देशमुख मालक असतील किंवा आपले समजा ह्या भाजपमधले जे नगरसेवक दादा देवेंद्र दादा कोटे असतील किंवा आपले नगरसेवक युवराजांना सर्वोदय असतील, आपले गौतम कसबे असतील किंवा त्यांचे बंधू त्यांनी असतील किंवा हे आपल्या पूर्ण सोलापूरचे कमिशनर ऑफिस असेल, त्यांनी पुढाकार घेऊन करावं। आणि माझी तर मागणी, आमच्या सर्वांची मागणी आहे की बाबा आम्हाला काय गुन्हेगारी, आम्ही काय प्रकृतीचे नाही आहोत, आम्ही करून खाणारे आहोत, आमचे लेकराबाळं जगणार तर रिक्षावरच, आम्हाला काय दुसरा कामधंदा येत नाही ना काय नाही, पॅसेंजर भाडे वाढवून देई नाहीत, तरी पण आम्ही मान्य करावं, तरी पण आम्ही सगळ्या पॅसेंजरला आई बहीण भाऊ म्हणून सगळ्यांना व्यवस्था चांगली करावं, तरी आम्हाला काही म्हणजे
मग कुठनं हेच नाही, आम्हाला सपोर्ट नाही, कामाचा नाही, धंद्याचा नाही, मग रिक्षावाल्याने करावं काय? कमिशनर साहेबांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आमचा मार्ग मोकळा केला पाहिजे. नाहीतर असं राहिलं तर आम्ही सकाळी 6ला 5ला येऊन गॅसच्या रांगेत थांबवलो. मग त्याच्यामध्ये गॅस नाही म्हणून सांगितला तरी पण अरे शाळेच्या वर्दी आहेत, लेकरांच्या वर्दी आहेत, शाळेला सोडावंच कसं, शाळा बुडावं. त्या युद्धाचं परिणाम आपल्या सोलापूरवर तर जास्त व्हायले आणि सोलापूरमध्ये तर गॅस पोलांचे मुलकाची लूटमार करायला गॅसवाले तरी गॅस असून सुद्धा पण आम्ही जेव्हा फाईट झालो तुम्ही जेव्हा बोर्ड लिहून काढून दिलं. भैया तुम्ही किती वाजता होतो? आम्ही 9 वाजता आलो. तुम्ही नव्हतो ना? हो 200 रिक्षा गेलेत ट्रेनला, 200 रिक्षा चेष्टा गेले. हो का? घर बंद पडत नाही असं कसं काय हे बसा, सगळ्यांना बसा इथं. आंदोलन करून बसा. पर्याय नाही आहे, दुसरा आपल्याला कुणाचा सगळ्याजण पंपावर बसा. बाकीचे जेव्हा यांचे मालक येतील तेव्हा आपण यांच्याशी संपर्क करू. तोपर्यंत खाली बसा. त्यांना काम